नमस्कार सर. नमस्कार. सुस्वागतम. तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर सचिन मुखेडकर सर. आणि आपल्या सगळ्यांना नांदेडमध्ये तर हे सगळ्यांना नाव माहितीच आहे. 2000 पासून म्हणजे गेल्या 24 वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अतिशय उत्तम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, कमर्शियल प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केलेले आहेत. शासकीय अनेक प्रकल्पांवर ते काम करत आहेत. त्यांच्या आजवरच्या अनुभवाबद्दल, त्यांच्यावर कुठल्या कुठल्या अडचणींना त्यांनी सामना केला, त्यांची एकंदर शैक्षणिक पार्श्वभूमी, आतापर्यंतचा हा सगळा प्रवास, या सगळ्या संदर्भात आपण आज बोलणार आहोत. तर बिल्ड आयकॉन हा उपक्रमच असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्यासारख्या नामांकित बांधकाम व्यावसायिकांशी, इंजिनियरशी आम्ही बोलतो आणि त्या निमित्तानं त्या चर्चेतून बांधकाम क्षेत्रामध्ये काही सकारात्मक बदल घडतील यासाठी ही सगळी चर्चा आहे. सो चर्चेला आधी सुरुवात करण्यापूर्वी मला असं विचारायचं, तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? कोण प्रेरणास्थान होतं की आपल्याला असं वाटलं त्यांच्याकडे बघून की मला या क्षेत्रात जायचंय? काय सांगाल? तसं तर फॅमिलीमध्ये हे म्हणजे आमच्या सिव्हिलमध्ये कोणी नव्हतं. फक्त माझे एक चुलत भाऊ होते, पण त्यांचं काही तेवढा असं कॉन्सेप्ट नव्हता. परंतु माझी मिडल क्लास फॅमिली आहे. वडील म्हणजे बिझनेसमॅन म्हणजे होते. त्यांचं आता सध्या 1 वर्षाखाली म्हणजे ते नाही आहेत. पहिलं वडील असताना तेव्हा त्यांनी बरेच काही म्हणजे बिझनेस केले, जेणेकरून कपड्याचा बिझनेस असेल, एक किराणा दुकान असेल, असं सर्व काही त्यांनी केलं. पण अशी लाईफ त्यांची, माझी जी लाईफ होती ती अशी काही म्हणजे फार मोठे रिच फॅमिलीमध्ये नाही आहे. पुअर फॅमिलीमध्ये, मिडल क्लास फॅमिलीमध्ये, पण संस्कार सर्व आई वडिलांचे चांगले होते माझ्यावर. आणि त्यामुळे कसं की कुठंतरी काहीतरी करायच्या उद्देशानं मी माझं ह्या फील्डला चॉईस करण्याचा उद्देश असा होता की मी माझं शालेय जीवन जे आहे ते माझं सिडको इंदिरा गांधी शाळेमध्ये झालेलं आहे. 10वी पण तिथंच झालेली आहे, 12वी सायन्स तिथंच केलेलं आहे मी. पण फॅमिलीचं थोडा बॅकग्राऊंड म्हणजे चांगला नसल्यामुळे मला परत डिप्लोमा कडे यावं लागलं. मग डिप्लोमा मी केल्यानंतर मला पूर्ण शिकायची पूर्व इच्छा होती, सगळं होतं, पण तेवढा म्हणजे आर्थिक दृष्ट्यानं कॅपेबल नसल्यामुळे मला जॉबमध्ये पडावं लागलं. आणि त्यामुळे मी 2000 म्हणजे 12वी माझी 1996 मध्ये झालेली आहे. आणि 10वी माझी 1994 मध्ये आहे. आणि दोन्ही माझं इंदिरा गांधी शाळेतच झालेलं आहे. आणि माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये 1997 मध्ये मी घेतलेलं ऍडमिशन आहे. आणि 2000 मध्ये मी पास आउट आहे. आणि त्यानंतर मी एक 5-6 महिने इथे लोकलला जॉब केला, 1-3 महिने सरांकडे, देशपांडे सरांकडे. पण त्याच्यानंतर मला माझा एक मित्र, फार जिवलग मित्र होता, तो कृष्णा सूर्यवंशी. तो त्याची मेकॅनिकल मध्ये होता आणि तो पहिल्यांदा पुण्यात गेला त्याच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जॉबसाठी. आणि तो 6 महिने 1 वर्षाखाली तिथं जाऊन असल्यामुळे मी त्याच्या रूमवर डायरेक्ट गेलो. आणि तिथं मी एक अचिव्हमेंट म्हणजे चेस करत करत पुढे फील्ड माझी नेली मी. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि 2000 मध्ये त्यावेळेस माझ्या सिव्हिल ह्याला कसं एवढं काही पुण्यामध्ये व्हास्ट वगैरे स्कोप नव्हता. स्ट्रगलच खूप लाईफ होते आणि पेमेंट सुद्धा फार कमी असायच्या. मी स्टार्टिंग जॉब तिथे 2000 वर केलेला आहे. ते त्या ठिकाणी माझे आरवी कुमावत म्हणून कॉन्ट्रॅक्टर होते. तर त्यांच्याकडे मी जंगली महाराज रोड त्या ठिकाणी पुणेला, कात्रजच्या अलीकडं, तर तिथं मी त्यांच्याकडे जॉब केला. तर ते त्यांच्याकडे ते कॉन्ट्रॅक्टर होते. ऍक्च्युली मी पहिल्यांदा ग्राउंड लेवलवर कॉन्ट्रॅक्टर काम केलं. कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे की जे फील्डवर काम होतं ते ग्राउंडवर बघितलंय मी. बरोबर. की इंजिनियरच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस पुण्याला काम करते वेळेस प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळे इंजिनियर असायचे. जसे काही स्ट्रक्चरल असायचा, त्याच्यानंतर कन्सल्टंट असायचे, बिल्डर्स इंजिनियर्स असायचे. पण जो कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर म्हणजे तो मेन, जो ज्यानं काम कॉन्ट्रॅक्टरकडे केलं तो जीवनात पूर्ण सक्सेस होणार. कारण कॉन्ट्रॅक्टर हा सर्वांना कॉन्ट्रॅक्टरच्या इंजिनियरला फेस करावं लागतं. जसं की कन्सल्टंटच्या इंजिनियरला फेस करावं लागतं. साईटवर जर काही त्यांचे प्लॅनिंगनं काम करतायत की नाही. त्याच्यानंतर बिल्डरच्या इंजिनियर, त्यांचं ते तिथं त्यांचा पैसा लागलेला असतो, त्यामुळे ते सुद्धा आपल्याला काही गोष्टीमध्ये आपल्याला हे करणार, म्हणजे प्रेशराईज करून काम करून घेणार. तर ह्या सर्व गोष्टींमध्ये कॉन्ट्रॅक्टरकडे जो काम केला तो भविष्यामध्ये बिल्डरकडे काम करू शकतो, कन्सल्टंटकडे करू शकतो. त्या दृष्टीने मी पहिलं कॉन्ट्रॅक्टरकडे काम केलं. मग ते काही वर्ष त्यांच्याकडे 1 वर्ष 1.5 वर्ष केल्यानंतर मी RR धूत म्हणून भवानीपेठमध्ये स्ट्रक्चरल इंजिनियर होते.
त्यांच्याकडे मी अच्छा. पुन्हा अप्रोच झालो. वा. थोडंसं त्यांनी तिथे एक त्यांच्याकडे मी ऍक्च्युली माझा डिप्लोमा झाला होता, परंतु त्याच्यात काही म्हणजे एक्स्ट्रा काही येत नसल्यामुळे मी तिथं एक क्लासेस जॉईन केले ऍक्च्युली बरं त्यांच्याकडे. बरं जे क्लासेस होते माझे हे जसं आपण इंजिनिअरिंगमध्ये शिकलो, पण प्रॅक्टिकलमध्ये एस्टिमेटिंग कसं करणे, त्याच्यानंतर स्ट्रक्चरल डिझाईनचं पार्ट असतो तो कसा करणे, तर त्याचे बरं. वर्किंगचे क्लास होते. तसे मी 2 क्लास त्यांच्याकडे केले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी क्लासमध्ये मी चांगला असल्यामुळे त्यांनी त्यांच्याकडेच मला ऑफर देऊन जॉबला बोलवलं. वा. आणि मग काही काळ त्यांच्याकडे मी एक काम केलं. त्यांचे 2 मुलं होते की ते एक निलेश धूत आणि राहुल धूत. राहुल धूत हे किंसर म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी त्यांचे प्रोजेक्ट असायचे आणि अच्छा. ह्यांच्या दुसऱ्या छोट्या मुलांचे पुण्यामध्ये असायचे. त्यांच्याकडे मी भरपूर वेळेस काम केलं. मग त्यांच्याकडे काम करत करत मी सर्व गोष्टीला कसं चेस करायचं हे शिकत बरोबर गेलो. बरोबर. आणि काही वेळेस मी माझ्या फर्स्ट जॉब करताना मी घरी एक 6-7 महिन्यानंतर घरी आलो मी. हो. हे मी पहिलेच सांगून ठेवलं की बाबा मी पूर्ण काहीतरी केल्याशिवाय मी तिथे येणार नाही वा घरी. वा. ह्या उद्देशाने मी तिथे हे झालो. क्या बात. आणि त्यामुळे कसं झालं की मला कारण मला घरी येण्याचा स्कोप नव्हता, कारण घरी सुद्धा कुठं म्हणजे काही इकडे मला म्हणजे करण्यासाठी फॅमिली बॅकग्राऊंड फार मोठा नव्हता, म्हणून मला चेस करणं हेच माझ्यासाठी हे होतं. मग त्यानंतर मी बऱ्याच पुण्यामध्ये कामं केली, जसे की आपले शारदा शेल्टरचे गंगाधाममध्ये काम केलं. शारदा शेल्टरमध्ये त्यांच्या प्रोजेक्टवर काम केलं. खिमसराज चव्हाणचे बिल्डर होते, असे प्रोजेक्टवर त्यांच्या काम केलं. त्यांचा कमर्शियल, रेसिडेन्शियल, व्हिडिओकॉनची एक बिल्डिंग होती, त्याच्यावर असे कामं केले. बरोबर. मग माझे मित्र आहेत नांदेडला, त्यांनी आम्ही 2004 मध्ये मग मी वापस नांदेडला आलो. जे काही जेणे माझ्या मित्रांनी आम्ही दोघांनी ऑफिस टाकलं, यश असोसिएट यश ग्रुप म्हणून श्रीनगरला. ओके. पण ते काही काळ केला आम्ही ते. आणि त्याच्यासोबत मी प्रायव्हेट काम करता करता गव्हर्नमेंटचे सुद्धा लायसन काढलं होतं बिहाइंडचं, पण त्याच्यावरही काही कामं केले. ते जे काही स्टार्टिंगला कोणाला दिलं आणि त्यांनी काम केले आणि मी माझं फक्त लायसन दिलं होतं, पण नंतर काही काम केले. असं करत करत 2019 म्हणजे 2000 आपल्या 10 मध्ये 9 पर्यंत मी ते काम दोघांनी केलं आम्ही. आणि 10 मध्ये मला इथं जिल्हा परिषद मध्ये एक अपॉइंटमेंट निघाली होती, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे. त्यामुळे मी तिथे एक अप्रोच झालो आणि शाळेच्या प्रोजेक्टवर मी काम करते सर्व शिक्षा अभियानमध्ये, आणि प्लस प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा चालू आहे माझी. असं सर्व दृष्टीने मी काम केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खडतर. आणि एक एक दिवस पूर्ण एफर्ट्स मध्ये घेतलेला आहे, कारण पैसे नसायचे आमच्याकडे. मग त्यावेळेस माझ्या मोठ्या ताईंनी मला एक पुण्याला जाताना एक काहीतरी पेमेंट पैसे दिले होते साधारण, माझ्याकडचे काही सेव्हिंग केलेले. असे करून मी ते पैसे संपतील तोपर्यंत जॉब सर्च केला. ह्या उद्देशानं एक टाइम वडापाव वगैरे खाऊन थांबायचं आणि एक टाइम जेवण करायचं, असं सुद्धा काही काळ केलेलं आहे मला. हे माझ्या एफर्ट्समुळे आज मला पूर्ण जीवनात मी अचीव्ह खूप केलेलं आहे. मला रिच फॅमिली, माझी लाईफ पार्टनर सुद्धा चांगला भेटलेला आहे आणि माझं सर्व काही आज म्हणजे हॅपी आहे, मी आनंदी आहे. आणि असं काही नाहीये, माझ्या जीवनामध्ये मी सर्व अचीव्ह केलेलं आहे. माझं बंगला आहे, स्वतःची गाडी आहे, सर्व गोष्टी मी फुलफिल आहे. आणि माझी छोटी हॅपी फॅमिली आहे, मुलगा आहे, एक मुलगी आहे. त्यामुळे असं कुठलंच मला हे नाहीये, म्हणजे असं वाटत नाही की बा अजून काही अचीव्ह तर सर्व गोष्टी करायच्यात, पण असं काही नाहीये की अचीव्ह केलं बाकी आहे. बरोबर. नाही, माझ्यामध्ये खरंच इतका खडतर प्रवास होता, इतक्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन असा एखादा डिसिजन घेणे, कुठली कौटुंबिक पार्श्वभूमी सिव्हिल इंजिनिअरिंग मधली नसताना, आणि त्यानंतर तुम्ही इतकं उत्तमरित्या काम करताय. 20 वर्ष तुम्ही काम करताय या फील्डमध्ये. या सगळ्याबद्दल आता अधिक आपण खोलात जाऊन बोलूया, म्हणजे जास्त या फील्डबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही या 20 वर्षामध्ये हा सगळा ट्रेंड बघितला असेल, चेंज बघितला असेल या सेक्टरमधला. तर मला सांगा, हे फील्ड कल्पक आहे, जास्त क्रिएटिव्ह फील्ड आहे, त्याच्यामध्ये तुमच्या कल्पनांना खूप स्कोप असतो. तर याला टेक्नॉलॉजीची किती मदत होते किंवा किती फायदा होतो टेक्नॉलॉजीचा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये? सर कसं आहे की सिव्हिल इंजिनिअर ही एक ब्रँच अशी आहे की मेन फर्स्ट ब्रँच आपली जे इंजिनियर जो झालेला आहे तो सिव्हिलच आहे. आणि सिव्हिल वर पासूनच सर्व वेगवेगळ्या ब्रँचेस झालेल्या आहेत. जसे की फर्स्ट जेव्हा कुठल्याही क्षेत्रामध्ये इंजिनियर जेव्हा व्हायचा असेल तर पहिला तो सिव्हिल इंजिनियर असेल, तोच नंतर बाकी इलेक्ट्रिकल इंजिनियर, पुन्हा केमिकल इंजिनियर, ऑटोमोबाईलचे सर्व इंजिनियर नंतर आहेत, पण पहिलं सिव्हिल आहे. जोपर्यंत तिथं एखादी इंडस्ट्री उभा करायची असेल तर केमिकल इंजिनियर, मेकॅनिकल येईल,
पण आधी बिल्डिंगच उभा नाही तर सिव्हिल इंजिनियर काय म्हणजे करणार? तो बाकीचे इंजिनियर काय बाकीचे करू इंजिनियर शकणार काय नाही. करणार? बरोबर म्हणजे बरोबर. हा उद्देश आहे. आणि सिव्हिल मध्ये सर्वात करण्यासाठी एवढं आहे की कुठल्याच ब्रँच मध्ये नाही. आजकाल कसं आहे, सॉफ्टवेअर मध्ये फुल जात आहेत, पण सॉफ्टवेअरचा उद्देशानं खूप चांगला आहे सॉफ्टवेअर इंजिनियर, हो, पण त्याचा जर रेशो धरला तर फार कमी आहे. बरोबर. पण सिव्हिल इंजिनियर मध्ये असं आहे की तुम्ही छोट्या छोट्या मध्ये तुम्ही स्वतःच एक विश्व निर्माण करू शकता वा, आणि मोठ्यात मोठाही करू शकता. बरोबर. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर एक छोटा बिझनेस सुद्धा करू शकतो, पण त्याच ठिकाणी जर केमिकल इंजिनियर असेल तर त्याला तेवढी इंडस्ट्री उभी करायला एक स्कोप नाहीये. कॅपिटल लागते, ती भेटू शकत नाही. बरोबर. त्यामुळे सिव्हिल इंजिनियर हा आहेत ना सर्वात म्हणजे मेन ऑल ब्रँचचा मेन इंजिनियर मेन असं मला इंजिनियर. वाटतं. बरोबर आहे. आणि दुसरं, तुम्ही एवढे वर्ष या सेक्टरमध्ये काम करताय, तर अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज या इंडस्ट्रीत फार मोठं आहे. तर अनस्किल्ड लेबर करून काम करून घेणं हे किती धोकादायक आहे, काय सांगाल? सर कसं आहे की मी आता पुण्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि मी बरेच आता नांदेडमध्ये प्रॅक्टिस आहे माझी. हम्म, हम्म, पण दोन्हीकडची तफावत धरली ना हम्म. तर पुण्यामध्ये कसं आहे की प्रत्येक ह्याला वेगवेगळा म्हणजे इंजिनियर मध्ये आपल्या कॅटेगरी असतात किंवा एक सुपरवायझर असतो, बरोबर. परत स्ट्रक्चरल मध्ये काम करण्यासाठी तो एक इंजिनियर असतो, त्याच्यानंतर त्याला डिझायनिंग करण्यासाठी एक इंजिनियर असतो आणि एक्झिक्यूट करण्यासाठी असतो. असे वेगवेगळे प्रकार असतात, पण तसं बरोबर. नांदेडमध्ये नाहीये सर. हम्म, आज नांदेडमध्ये कसं आहे की इंजिनियर एक असेल तर तोच सर्व त्या बिल्डिंगचा आहे, असं एक मोनोपली आहे. बरोबर. पण अजून वरचीवर आता सध्या ट्रेंड असं बदलत आहे की लोक थोडस अवेअरनेस आलेली आहे की इंटिरियरला स्कोप आलेला आहे बरोबर. आणि स्ट्रक्चर काय आहे हे समजत आहे बऱ्याच जणांना. बरोबर. नाही तर सर्वजण आज आम्ही एखादी प्रोजेक्ट करतोय नांदेडमध्ये तर त्या ठिकाणी तुम्हाला काही जर इंटिरियरचं असेल तर सर हे सांगता का? आम्ही म्हणलं सर आम्ही त्याचे नाही इंजिनियर, तरी पण त्यांचं त्यांना म्हणणं काय अपेक्षा असते, असते की इंजिनियर म्हणजे तुम्ही सर्व, अशी बरोबर अपेक्षा असते. बरोबर. पण इथं सिव्हिल मध्ये नांदेडमध्ये कसं आहे की अनस्किल्ड लेबर प्रमाण जास्त आहे, पण वरचीवर थोडं थोडं 1-2% देणे सुधरत आहे सर. जे काही आज इंजिनियर जे त्यांना सांगतायत, जसं कंपनीचे बरेच कार्यक्रम होतात बरोबर. की त्यामध्ये जसं आयकॉनचा पण आहे, अजून दुसऱ्या कंपनीचे नाव घेत नाही मी कोणत्या बरोबर. कंपनीचा, पण असे कंपनीचे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचं लेबरला बोलून त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रोग्राम घेतात. पण बरोबर. अशा गोष्टी क्लायंटला सुद्धा काही घडतायत. गोष्टी समजत आहेत. बरोबर. दुसरं, आपण रेसिडेन्शियल म्हणजे 500-600 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आपण केले Yes. तेवढ्या वर्षात. तर प्रत्येक क्लायंटचं एक म्हणणं असतं की माझं बजेट कमी आहे किंवा कमी खर्चात चांगलं घर जर बांधायचं असेल तर यासाठी आपण काय कराल, का काय आपल्या आयडियाज आहेत असं तुम्हाला वाटतं? सर पहिल्यांदा तुमच्या ह्याचा मेन म्हणजे तुमची प्लॅनिंग महत्वाची आहे सर. हो हो, हे घराचं जी करा असो किंवा जी कोणते प्लॅन करताय तुम्ही, बरोबर. फर्स्ट ऑफ ऑल प्लॅन, आणि त्याच्यानंतर त्याचं टार्गेट महत्वाचं आहे किंवा तुम्ही हे प्रोजेक्ट किती दिवसात कम्प्लीट करणार आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही त्याची प्लॅनिंग करू शकता. बरोबर. आणि सेकंड दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रत्येक गोष्टीला डिझाईन हे एक भाग आहे किंवा तुम्हाला किती फ्लोअर करायचे आहेत काय नाही, बरोबर. त्याची सुद्धा सर्व प्लॅनिंग आधीच झाली पाहिजे. हम्म. आणि नंतर तुम्ही तिथं प्रत्येक वेळेस मग आपण ह्या गोष्टीला तिथं काम म्हणजे थांबू अडकलं नाही नाही शकत. पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचा प्रोजेक्ट म्हणजे हे होणार नाही असं मला बरोबर वाटतं. बरोबर. दुसरं, बांधकाम करताना किंवा चांगलं दर्जेदार बांधकाम करण्यासाठी काय तुम्ही टिप्स द्याल का? काय वाटतं की हे साधारणपणे पॅरामीटर्स किंवा हे चेक केले तर पाहिजे? कसं आहे की बांधकाम करताना सर्व मोस्टली जे आहे बिल्डिंगचं स्टील आहे सर. तर स्टील हे जे आहे तर ते कोणत्या कंपनीचं असावं, बरोबर. त्याची मेन म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे, किंवा तो मार्केटमध्ये जेव्हा आहे फक्त ॲडव्हर्टाईज मध्येच आहे की ग्राउंड लेवलवर त्यांची मेन फॅक्टरी आणि तिथं जे ब्लेड्स वगैरे तयार होतात किंवा त्या गोष्टी त्यांनी स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, ह्या सर्व्हिसेस जोपर्यंत इंजिनियर जाणून घेऊन क्लायंटला देणार नाही तोपर्यंत त्यांना सुद्धा समजणार नाही की हा म्हणजे गजाळी ही वापरल्यानं ह्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. किंवा मग एखादी गंजरोधक आहे, एखादी त्याच्यामध्ये आज काही काळापूर्वी पहिलं जो डिझाईन व्हायचं ते कसं होतं FE 450 न व्हायचं, पण आताच डिझाईन 500 550D आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचं जोपर्यंत क्लायंटला तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही. त्यामुळे कुठलं स्टील वापरावं आणि त्याची काय क्वालिटी जोपर्यंत इंजिनियर त्यांना सांगणार नाही तोपर्यंत ते करणार. मेन बेसिकली स्टील आणि सेकंड जे सिमेंट, ह्या दोन गोष्टी मेन बिल्डिंगला महत्वाच्या असतात. बरोबर. दुसरं, तुम्ही आता सांगितलं तसं की परिस्थितीमुळे खरं तुम्हाला शिकायचं होतं तेव्हा डिप्लोमा नंतर सुद्धा, पण ते नाही होऊ शकलं आणि तुम्ही ऑफकोर्स थेट या क्षेत्रात आला.
पण आता इतक्या वर्षानंतर पुन्हा असं वाटतं का कुठला तरी कोर्स आपण केला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे, किंवा मागच्या काही वर्षभरात तुम्ही काही कोर्स केलाय वगैरे असं? मी सर नंतर 2011 मध्ये BA ला ऍडमिशन घ्यायचं होतं, पण BA रेग्युलर करायला लागत होती, म्हणून मी औरंगाबादला AMI ला ऍडमिशन घेतलं. पण त्याचा पहिलाच पार्ट मी पास आहे, सेकंड पार्ट मी दिला नाही, कारण मी वर्किंग मध्ये होतो आणि प्लस ते ओके म्हणजे एक्झामला जायचं असतं ह्याला, त्यामुळे ते कसं आहे की माझा झाला नाही. नंतर मी ऑटोकॅड माझं कॉलेजमध्ये झालं होतं, पण बेसिकली कोर्स प्रायव्हेट मध्ये ऑटोकॅडचा केला. परत नंतर मी मॅक्सचा कोर्स केला, जेणेकरून मला काम करते आज ज्यावेळेस मी 2000 मध्ये काम करायचो त्यावेळेस सगळं ड्राफ्टर वगैरे असं पेन्सिलनं असं काम चालायचे. आणि नंतर तुम्ही ज्यावेळेस ऍडव्हान्स मध्ये ऑटोकॅड आलं, त्याच्यानंतर स्टड हे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर आले. जोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये आहात, तर तुम्हाला मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा जे काही नवीन येत आहे ते तुम्ही गेन केलं पाहिजे आणि ते समोर दिलं पाहिजे, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकताल, नाही तर टिकणार नाही. हे एक पहिलं धोरण आहे. आणि फर्स्ट पहिल्यांदा आपला कॅमेरा हे फोटोग्राफी, फोटो साधे राहायचे, त्याच्यामध्ये साधी मागे फिल्मला लावून पडदा लावून फोटो काढायचे. पण नंतर डिजिटल करिश्मा असे आले. पण जे जुने फोटोग्राफर त्यांनी जो ओल्ड असले ते आज म्हणजे ह्याच्या मार्केटमधून बाहेर आहेत. ज्यांनी नवीन तेच टिकू शकतो. आणि असं मला वाटतं की सिव्हिल इंजिनियर आहे तो नेहमी शिकतच जाणार. मी अजूनही शिकतोय असं मला वाटतंय की असं कधीच होऊ शकणार नाही की माणूस पूर्ण परिपक्व आणि एज्युकेटेड राहील, असं शक्य नाही. तर जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहील असं माझं मत आहे. वाह वाह वाह. दुसरं असं आहे की तुम्ही या इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचं भविष्य काय बघता, किंवा ओव्हरऑल जर पुढच्या 10-15 वर्षात तुम्हाला जर बघायचं झालं? सर सिव्हिलचं भविष्य फार मोठं आहे सर, कारण वरचीवर एवढे ऍडव्हान्स गोष्टी येत आहेत. बरोबर. आणि जी नवीन जी जनरेशन आहे ती आपल्यापेक्षा फार फास्ट आहे सर. बरोबर. त्यांच्यासोबत चेस करणं म्हणजे आपल्यासाठी अवघड आहे. पण कुठं ना कुठं आपण काहीतरी त्यांच्या 10% 20% यावं ह्या उद्देशानं मी सतत प्रयत्न करत असतो. आणि सिव्हिल असं आहे की पहिलं सिव्हिलला कसं की ग्राउंड लेवलवरच काम करावं लागत होतं, त्यावेळेस मशिनरी वगैरे नव्हत्या. पण आता एवढ्या मशिनरी आहेत की जे वर्क तुम्हाला 4 दिवस लागायचं ते तुमचं त्या 2 घंट्यात 4 घंट्यात 6 घंट्यात काम करतायत. अशा तुमच्या JCB आल्या, JCB मध्ये सुद्धा ऍडव्हान्स मशिनरी आलेल्या आहेत की पहिलं त्याची काहीतरी लिमिटेशन असायची, पण आता फार वास्ट मध्ये आहेत. त्यातल्या त्यात अजून जसं आपण दुसऱ्या देशाच्या कुठल्या कल्पना करतो तसं एक प्रिकास्ट कॉन्क्रीटचे कन्स्ट्रक्शन आलेत, रेडीमेड घरं आज वॉल आलेले आहेत की ते आपण फक्त पेस्टिंग तिथं करतोय. म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की नवीन सिव्हिलला एवढा स्कोप आहे का संपत नाही एवढं, म्हणजे असं माझ्या मते की न संपण्यासारखं सिव्हिलला स्कोप आहे. क्या बात आहे. हे झालं, जर एवढा मोठा स्कोप असेल तर मग जे इंजिनियर आता पासआउट होत आहेत, की जी पुढची जनरेशन आता या धंद्यात येते, या व्यवसायात येते, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना एकच आहे की आता आमच्याकडे कोणी जॉबला मुलं काम करतात, पण ते काय करतात 1 महिना 2 महिने असं करतात किंवा 6 महिने, तर त्यांना वाटतं की मी सर्वच परफेक्ट झालोय. पण असं होऊ शकत नाही. नवीन जनरेशन एकच आहे की आज नांदेडमध्ये जुने इंजिनियर प्लस काही नवीन, काही जुने, काही आता म्हणजे काही काळापर्यंत असे भरपूर आहेत. पण नवीन जी पिढी आहे ती काय करते, फास्ट मध्ये म्हणजे ग्रोथ व्हायला बघते आणि इन्कम म्हणजे फास्ट मध्ये पैसा भेटला पाहिजे, सर्व लाईफस्टाईल जगली पाहिजे, सर्वांची मनोपली आहे. त्यामुळे ते काही न शिकता एखाद्या ठिकाणी काही त्रास झाला, छोटं मोठं बोललं तरी ते काय करतात की जॉब सोडून देतात, किंवा मग मला भरपूर आलं असं त्यांच्या मनात गैरसमजून मग लगेच कुठलेच प्रोजेक्ट घेतात आणि मार्केटला थोडस खराब होऊन जातं त्यांच्यामुळे. मग मार्केट खराब, पण ते पूर्ण प्रोजेक्ट शेवटपर्यंत टिकू शकत नाही. ते लाईफ मध्ये त्यांनी, माझं एकच सजेशन आहे की त्यांनी कमीत कमी 4 वर्ष 5 वर्ष चांगला एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय स्वतःचं कुठलंच सिव्हिल मध्ये डिसिजन घेऊन, असं माझं वैयक्तिक मत आहे. खरं अगदी बरोबर आहे. दुसरं तुम्ही आता सांगितलं या नवीन मुलांनी कसं या क्षेत्रात यावं, आधी अनुभव चांगला घ्यावा, शिकावं आणि मग तुम्ही जावं. जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आला असेल किंवा आता इतकी वर्ष काम करताय, तर तुम्हाला या काम करताना अनेक आव्हानांना पण सामोरं जावं लागलं असेल, तर काय सांगाल त्या आव्हानांवर कशी मात केली तुम्ही? सर आव्हान तर खूप होते, पण ते जसं जसं परिस्थिती माणसाला सांगते की ते आव्हान म्हणजे जे देवच असा आहे की ते ज्याला संकट देते त्याला देवालाच माहिती आहे की हे व्यक्ती संकट घेऊ शकतो, त्याला संकट देते. आणि त्यामुळं
सिव्हिलचे मध्ये काम करते वेळेस मला खूप आव्हानं आलेले आहेत. आता ते भरपूर सांगण्यासारख्या गोष्टी आहेत, पण आपल्याला टाइम खूप कमी असल्यामुळे तेवढ्या गोष्टीला आपण करू शकत नाही. पण असे मेन आव्हान आहेत की एखाद्या ठिकाणी आपण काम करतोय, त्या ठिकाणी पेमेंटला न बघता त्या ठिकाणी त्या समोरच्या आपल्याला जो इंजिनियर आपल्याला शिकवतोय त्याच्याकडे बघणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि काम करणं महत्वाचं आहे. तसं मला पुण्याला सुद्धा चांगला अनुभव आलेला आहे की त्यांनी जगताप नावाचे इंजिनियर सर होते, ते फार म्हणजे रागिष्ट होते आणि सारखं म्हणजे त्यांचं एक वाक्य होतं की तू म्हणजे त्यांनी प्रत्येक गोष्टीला टाइमचं बॉन्ड राहायचं. त्याच्यानंतर त्यांनी वेळोवेळी छोटी जरी चूक झाली ते फार रागवायचे, पण त्याला आपण फेस करत पुढे गेलो. नाही तर मी सोडलं असतं तर आज लेवलला मी नसलो असतो सर. कारण ह्या गोष्टीला त्यांचं रागापेक्षा त्यांच्याकडून काय शिकायला भेटलं हे महत्वाचं आहे. बरोबर. हे झालं अडचणींवर तुम्ही सामना केला. ते दुसरं मला विचारायचं, मग एवढ्या वर्षात तुम्ही इतके प्रोजेक्ट केलेत किंवा आता भविष्यात करणार आहे, तर एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट जो तुमच्या लक्षात राहिला तर त्या प्रोजेक्ट बद्दल काय सांगाल? आयकॉनिक प्रोजेक्ट मध्ये तर सर भरपूर आहेत. तसं तर सध्याच्याला एक चालूच आहे गायकवाड सरांचा. आणि त्या अगोदर माझे म्हणजे स्वतःच माझं घर सुद्धा एक वेगळं आयडियल मी बांधलेलं आहे. त्याच्यासोबत आजोबा म्हणजे त्याच्यासोबत एक आपलं सांगायचं म्हणजे भरपूर प्रोजेक्ट आहेत सध्याच्याला कंडिशन. ह्याच्यामध्ये आज आपल्या जाधव सरांचा एक प्रोजेक्ट चांगला केलाय मी. त्याच्यामध्ये सुद्धा त्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग वगैरे जे नवीन इक्विपमेंट आलेले आहेत ते पूर्ण त्याच्यामध्ये वापरलेले आहेत मी. आणि ते त्यांचं हे केलेलं आहे. आणि मी शक्यतो बऱ्याच जणांना रेन वॉटर करण्याचा सल्ला देतो, जे करून ते आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे असं माझं मत आहे. दुसरं, तुम्ही मगाशी आपण बोलताना सांगितलं की अनेक शासकीय संस्थांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे पण आपण प्रकल्प पूर्ण केले, तर ते कुठल्या प्रकारचे प्रकल्प आपण केले? आपल्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय उमरीमध्ये त्याची निवासी बिल्डिंग कंप्लीट केलेली आहे. आणि तसेच बिलोलीमध्ये सुद्धा कस्तुरबा गांधीची मध्ये आपलं सायन्स आणि कम्प्युटर म्हणजे लॅबचे काम होतं ते पण केलेलं आहे. बरोबर. आणि अजून तसे भरपूर शाळेचे काम केलेले. बरोबर. दुसरं, तुम्ही मग सांगितलं की कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा आत्मा किंवा सळई हा आत्मा असतो समजा, तर मग ती स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर चेक करता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता स्टीलची? सर्वात सर नांदेडच्या दृष्टीने विचार केला तर सर कस्टमर हा पहिलं प्राइसला बघतो. बरोबर. सर्वप्रथम. आणि त्याच्यानंतर मग स्टील निवडतो. आणि पण जे क्लायंट आम्ही ज्यांना रेफर करू ते स्वतः आम्हाला बरेच जण त्याच्यातले 10 म्हणजे मी जर एक 10 प्रोजेक्ट करत असेल त्याच्यातले 5-6 क्लायंट सोडून 3-4 क्लायंट आम्ही जे म्हणतो ते स्टील घेतात सर. कारण त्यांना इंजिनियरवर तेवढा भरोसा आहे की त्यांनी जे माझ्या घराचे जे आहेत ते व्यवस्थितशीर करतील. त्या दृष्टीने आम्ही पॅरामीटर्स एक चेक करतो की त्याची इलॉंगेशन प्रॉपर्टी कशी आहे, त्याच्यानंतर त्याला बेंड करते वेळेस ते क्रॅक होतं का, किंवा प्रॉपर जी स्टील आहे ती प्रॉपर रॉड जो आहे त्याचं जे वेट जसं की 6 mm ला किती असावं, 8 mm ला किती असावं, 10 mm ला किती असावं, त्या केजीचं बरोबर आहे का. आणि मध्ये त्याचे जे थ्रेडिंग असतात ते प्रॉपर युनिफॉर्म असल्या पाहिजेत. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही चेक करूनच स्टील निवडतो आम्ही सर. हे झालं स्टील बद्दल. तर आयकॉन स्टील तुम्ही आजवरच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरला आहे का, आणि वापरला असेल तर आयकॉन स्टील बद्दल, त्यांच्या क्वालिटी बद्दल, कॉस्ट बद्दल, डिलिव्हरी बद्दल किंवा राठी सरांची कधी भेट झाली असेल तर त्यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव कसा होता, काय? सर आयकॉन बद्दल तर चांगलंच आमचं मत आहे. कारण आयकॉन ही जी स्टील आहे एक अमिताभ बच्चन सर आपले त्याचे ब्रँड अँबॅसिडर जरी असतील, परंतु त्याच्या जसं त्यांचं ब्रँड अँबॅसिडर ते स्वतः आहेत तसंच आयकॉन स्टील आहे आपल्या, जसं त्यांनी साजेसं आहे. आणि एकच आहे की आयकॉन स्टील इतके दिवस कसं सर म्हणजे मोठ्या प्रोजेक्टला होतं असं आम्हाला वाटतं. आता ते स्मॉल स्केल लेवल पण सुद्धा येत आहे. त्यामुळे आयकॉन हे स्टील चांगलंच आहे, उत्तम आहे, त्याबद्दल काही दुमत नाही सर. सो हे होते इंजिनियर सचिन मुखेडकर सर, आणि त्यांचा 24 वर्षाचा अनुभव, 600 पेक्षा जास्त रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट, गव्हर्नमेंटचे अनेक प्रोजेक्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं पूर्ण केल्यानंतर आज यशाच्या एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर सुद्धा ते अतिशय नम्रपणे सांगतात की मी अतिशय एका मध्यमवर्गीय साध्या कुटुंबातल्या पार्श्वभूमीतनं आलो होतो. आणि जसं आपले भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर सांगतात तसं त्याप्रमाणे स्वप्न मोठी बघा, पण स्वप्न मोठी बघताना त्यांचा पाठलाग करण्यासाठी जे कष्ट करावे लागतात ते कष्ट करण्याची तयारी ठेवा, तुम्ही ते नक्की स्वप्न तुमची पूर्ण होतील. आणि तसंच काहीसा अनुभव आज आपल्या समोर होता. सर, पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आलात आणि इतक्या मनमोकळेपणाने तुमचा जीवन प्रवास सांगितलात. जी तरुण पिढी आता या फील्डमध्ये येऊ बघतीये
त्यांच्याबद्दल तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने सांगितलात, तर त्याबद्दल आभार. आणि आता मी असं म्हणेन की फक्त 20 वर्षाचा टप्पा आहे, असं जेव्हा 50 वर्षाचा वगैरे टप्पा तुमचा पार होईल तेव्हा पुन्हा एकदा अशाच एकदा मुलाखतीसाठी आपण नक्की भेटू. येणाऱ्या आगामी काळात रेसिडेन्शियल, कमर्शियल किंवा आयकॉनिक प्रोजेक्ट जसे तुम्ही आजवर केलेले आहेत तसेच आयकॉनिक प्रोजेक्ट भविष्यातही घडावेत यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.